बातमी समोर येते। शिष्टमंडळ आता संभाजीनगरमध्ये दाखल झालेला आहे। संभाजीनगर विमानतळावर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। आपण पाहतो या ठिकाणी धनंजय मुंडे यासह उदय सामंत, गिरीश महाजन, छगन भुजबळ हे संभाजीनगरमध्ये आता पोहोचलेले आहेत आणि सध्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवर। संभाजीनगरात हे शिष्टमंडळ ओबीसींचं आता दाखल झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आता वडीगोद्रीकडे ते सगळे रवाना होणार आहेत। आताची ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। सध्या ओबीसींच्या उपोषणाच्या वडीगोद्री या ठिकाणी हे शिष्टमंडळ आता जात आहे आणि त्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधवजी, काय सांगाल? सध्या हे शिष्टमंडळ संभाजीनगरात दाखल झालंय, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? आता हे शिष्टमंडळ वडीगोद्रीकडे रवाना होत आहे। या शिष्टमंडळामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अतुल सावे, गिरीश महाजन, गोपीचंद पडळकर आहेत। आता हे सगळे तिकडे निघालेले आहेत। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 10वा दिवस आहे। काल सरकार पातळीवर सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी बैठक झाली होती त्या बैठकीचा सगळा मसुदा घेऊन आज चर्चेला ते बसणार आहेत आणि त्यानंतर उपोषणासंदर्भातला निर्णय होणार आहे। या सगळ्यांकडून, या शिष्टमंडळाकडून लक्ष्मण हाकेंना विनंती केली जाणार आहे की उपोषण मागे घ्यावं, कारण सरकारच्या पातळीवर सकारात्मक आपण विचार करू असं सरकारने आश्वासित केलेलं आहे। सोबतच ओबीसी घटकातील ओबीसीच्या प्रमुख नेत्यांबरोबर ही बैठक झाल्यामुळं या बैठकीनंतर एक सकारात्मक या आंदोलनाबद्दल विचार सुरू आहे। त्यामुळे आता अर्ध्या तासाच्या 40 मिनिटांमध्ये हे शिष्टमंडळ वडीगोद्रीमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर या आंदोलनाबाबतचा, उपोषणाबाबतचा निर्णय होईल। मात्र आता विमानतळावर आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र शिष्टमंडळातले कोणतेही सदस्य बोलला तयार नव्हते। तत्पूर्वी एक बैठक झाली। या बैठकीमध्ये नेमकं कोणते कोणते मुद्दे लक्ष्मण हाकेंना सांगायचे, त्यासोबतच पोलीस सांगायचे या संदर्भातली चर्चा केली गेली अशी आपल्यासमोर माहिती आलेली आहे। आणि त्यानंतर आता स्वतः मंत्री छगन भुजबळ हेच सुरुवातीला सगळा सुद्धा त्यांना सांगणार आहेत आणि त्यानंतर या उपोषणाबाबतचा निर्णय होणार आहे। अगदी नक्कीच माधवजी, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये काही मागण्या ज्या आहेत तिथेच मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मंजूर केल्या। काही मागण्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये अधिवेशन काळामध्ये ताबडतोब बैठक घेऊन सर्व पक्षीय लोकांना बोलावून धक्का लागू देणार नाही अशी आमची भूमिका आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून आहे की इथे जे हाके बसलेले आहेत, नवनाथ वाघमारे बसलेले आहेत, पुण्याला ससाने बसलेले आहेत, 10 दिवस झालेले आहेत। त्यांच्या प्रकृतीमध्ये जे आहे खूप ढासळते त्यांची प्रकृती। अशा वेळेला जे आहे आम्ही सगळे त्यांना विनंती करायला आलेलो आहोत की आता या पुढच्या ज्या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा आपण सगळ्यांनी भाग घेऊन पुढचे प्रश्न मार्गी लावणार आहोत। आपण आता आत्मक्लेश न करता उपोषण सोडावं हे सांगायला आम्ही लेखी मागणी त्यांना हवी होती, लेखी उत्तर हवं होतं की आरक्षणाला धक्का लागणार नाही। यावर ते तुमच्याकडे लेखी घेऊन आला, तुम्ही समाधान करू शकाल? ठीक आहे, आता तिथे गेले आपण पाहतोय छगन भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर विमानतळावर सध्या ओबीसी कार्यकर्त्यांची या ठिकाणी घोषणाबाजी झाली। मी तो तुमचा प्रश्न विचारतो। शापाने काही घाई म्हणतात का? कशाला तुम्ही त्रास करताय? आणि दुसरं काय तुम्ही म्हणाला? त्यांचं एक दावा आहे की जे चुकीचे जे प्रमाणपत्र देणारे आणि चौकशी करून कारवाई होईल असं सुद्धा आपण